दुसरीकडे सांगलीच्या आष्टा इथल्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर काल गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। आता निवडणूक खबरदारी म्हणून सांगलीमधील 8 स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या ठिकाणी बंदोबस्त नाहीये, सुरक्षा हवी तेवढी नाहीये असा आरोप करण्यात आला होता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटलांनीही इथं भेट दिली होती। काल आष्ट्यामध्ये मतदानाची आकडेवारी तफावत झाल्यामुळे ऑनलाईन तफावत झाल्यामुळे काल राडा निर्माण झाला होता। आपण सध्या आहोत आष्ट्यात त्याच ठिकाणी जे आष्टा बहुउद्देशीय हॉल आहे, या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। काल याच ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते यांनी मतदानाच्या आकडेवारी तफावत झाल्यामुळे दंगा केला होता, राडा केला होता। त्यानंतर आज पोलीस मोठा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे। जी काही उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी यांची मागणी होती, त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आज आपण इथं आलो। त्यांनी जे काही सीसीटीव्ही मागितलं होतं ते आपण पाहू शकतो की मागं त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलाय। बाहेर सुद्धा सीसीटीव्ही बसवण्यात येणार होतं, परंतु अजून त्याचं काम चालू आहे। जे काही लोकांना बघण्यासाठी त्याच ठिकाणी बसण्यासाठी जे उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत, ते उमेदवार प्रतिनिधीच्या खुर्चीवर बसून तिथलं जे काय आतलं रूम आहे, तिथले EVM मशीन्स आहेत त्याची देखरेख करू शकतात। त्याच पद्धतीने बाहेर सुद्धा या ठिकाणी ज्या ठिकाणी सीसीटीव्ही पाहिजे होते त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा बसवण्यात आला आहे। मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे पहारा देत आहेत। त्यांच्याकडे जाणून घेणार कशा पद्धतीने नियोजन केलंय, कसं पहारा देणार, काय करणार। काल जो प्रकार घडला त्यानंतर या ठिकाणी बऱ्याच गोष्टींची त्रुटी जाणवली आम्हाला। त्यामध्ये CCTVची स्क्रीन आम्हाला बाहेर देतो म्हणून सांगितलं होतं, त्यातली एक स्क्रीन आपल्या मागच्या बाजूला बघायला दिसते। दुसरी स्क्रीन या गेटला लावतो म्हणून सांगितलेलं, पण अजून ती अद्याप जोडलेली नाही। 21 तारखेपर्यंत निकाल लागेपर्यंत प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींना या ठिकाणी बसण्यास त्यांनी परवानगी दिलेली आहे। त्यामुळे जो काल घोळ झाला होता त्यावर आज आम्ही समाधानी आहोत। कशा पद्धतीने बसणार, कसं रुटीन असेल, किती लोक बसणार आहेत, कारण 24 तास पहारा द्यायला लागणार आहे। कशा पद्धतीने खरं तर आष्टा शहरामध्ये विविध पक्षांची निवडणूक जरी झाली असली तरी अंतर्गत एखादा प्रतिनिधी बसून तो त्यावर लक्ष ठेवू शकतो, एवढी अंडरस्टँडिंग प्रत्येक उमेदवारामध्ये आहे। त्यामुळं एखादा प्रतिनिधी इथे बसेल, त्यानंतर अर्धा तासानंतर दुसरा प्रतिनिधी येऊन बसेल, अशा पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे। एकूण बघितलं की जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांचे उमेदवाराचे ते ह्या ठिकाणी 24 तास पहारा देणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुरसल, न्यूज लोकमत, आष्टा।